चला चेंडू बॉल फेकायचे तुषार आपण बॉल द्या. नक्कीच 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. चालू असलेला सामना खडकी विपक्ष पिंपळवली. बोल. वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय मयूर. एका साईडला असेल विनायक आणि दुसऱ्या साईडला असेल लकी. दोन्ही तडाडीचे फलंदाज असतील पिंपळी संघाचे. तरी सामना त्वरित चालू करायचा आहे. आपण आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. कुठेतरी वेळ वाचवावा लागेल नाहीतर कमी षटकाचे सामने सुद्धा खेळावे लागतील. कुठेतरी प्लेयरची कमतरता खडकी या संघाला होम ग्राउंड वरती. चला पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो मयूर. कशा प्रकारे फलंदाजी करेल विनायक. एक मोठा फलंदाज. बघूया पहिला चेंडू मयूर यांचा कशा प्रकारे खेळून काढतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. फाईट चेंडू. नक्कीच धावसंख्या 1 ने वाढेल. बघूया मयूर फलंदाजीसाठी सज्ज होतोय विनायक. बघूया विनायक पहिला चेंडू कसा खेळून काढतोय. आणि तो ऑफ साइडला कट केलेला चेंडू. ते मात्र चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार करताना विनायक मात्र इथे मात्र नक्कीच दीपक यांचे भाऊ मयूर. दीपक त्यांना कानमंत्र देत असताना कुठेतरी कमबॅक करावं लागेल. चला मयूर यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढता. पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू. त्याच्यानंतर एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 अंकावरती. आणि ते ऑफसाईडला कट केलेला चेंडू. त्याने मात्र क्षेत्ररक्षण आहे भरत. एक धावेचा प्रयत्न. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्कीच चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 अंकावरती. बघूया. आणि ते लेग साइडला कट केलेला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी.
साठी. आणि इथे मात्र होतंय काय, पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता. मयूर याने 3 चेंडू फेकलेत आणि 12 धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच जर हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि ते मात्र साधा कट केलेला चेंडू, ते विकेटची चान्स होती परंतु कुठेतरी चुकी करताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावरती. सामना पिंपळी विपक्ष खडकी. बघूया मयूर यांचा 5वा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय लकी. ते मात्र ऑफ साइडला कट केलेला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल 4 धावांसाठी. नक्कीच कुठेतरी महागडं षटक म्हणावं लागेल मयूर यांचा. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या अंकावरती. आणि ते रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी प्रयत्न असफल होत असताना 1 धाव पूर्ण आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या अंकावरती. लवकर लावा. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे भानुदास. नक्कीच एक अनुभवी खेळाडू भानुदास कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कारण का जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केल्यात 18 मयूर या गोलंदाजाने. नक्कीच कुठेतरी कमबॅक करावे लागेल भानुदास निरगुडा याला. बघूया भानुदास यांचा पहिला चेंडू. फलंदाज तयार लकी कशा प्रकारे खेळून काढतोय. आणि इथे मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना भानुदास बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय लकी. आणि ते कट केलेला चेंडू. एका धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नसेल. 2 धावा पूर्ण. आणि इथे मात्र फलंदाजाची बॅट खोलते आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 अंकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 अंकावरती. आणि ते पुन्हा एकदा लेग साइडला कट केलेला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. नक्कीच चेंडू जाईल 4 धावांसाठी.
शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती. बघूया स्ट्राईकला असेल लकी. इथे मात्र नक्कीच वाईट चेंडूची सांगता. 6 चेंडू खेळलाय लकी आणि धावसंख्या जमा केल्यात वैयक्तिक 15 आपल्या संघासाठी. आणि ते मात्र नक्कीच पहिला हदरा पिंपळवली या संघाला लकी यांच्या मार्फत. नक्कीच अप्रतिम अशी फलंदाजी आपल्या संघासाठी. आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे दिलीप. सात चेंडू आणि 15 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 अंक या अंकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना 1 बाद 11. आणि ते मात्र नक्कीच कुठेतरी कमबॅक करत असताना भानुदास निरगुडा. 2 षटक समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 29. यानंतरचा होणारा सामना असेल वैयक्तिक आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे अनंत निरगुडा. नक्कीच एक अनुभवी खेळाडू खडकी या संघाचा. कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. बघूया अनंत यांचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय धीरज. चला अनंत याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय धीरज. आणि ते मात्र फलंदाजाला मात्र काही चेंडू समजत नाही. चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. एक निर्धार चेंडूची सांगता. नक्कीच कमबॅक करावं लागेल. आणि ते मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र कुठलीही चुकी करणार नाही रोहिदास. अप्रतिम असं झेल. ते मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहे विनायक. पहिल्या षटकांमध्ये कुठेतरी थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते मात्र स्ट्राईकला असेल विनायक. कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 10 धावा जमा केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये वैयक्तिक. बघूया अनंत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल विनायक. चला पंच सामना चालू करा. आणि ते मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सफल होत असताना चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी.
जय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा कट केलेला चेंडू मात्र थांबणार नाही. नक्कीच चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 बाद 37 या अंकावरती. शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 37. आणि ते मात्र पुन्हा एकदा उंच टोलवलेले चेंडू मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा लेग साइडला कट केलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. ते मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या अंकावरती. जे होतोय भरत. बघा भरत यांचा पहिला चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय विनायक याचा जर विचार केला तर 7 चेंडू मध्ये 23 धावा जमा केलेत आपल्या संघासाठी. बघा भरत यांचा पहिला चेंडू आणि ते आकट केलेला चेंडू. एका धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव घ्या का. 43 धाव संख्या जाऊन पोहोचले ती 2 बाद 43. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा खडकी संघ. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. बघूया भरत यांचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय दिलीप. लेफ्ट हँड बॅट्समन. कुठेतरी नक्कीच स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. आणि ते मात्र उंच टोलवलेले चेंडू. ते मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. चांगला संख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 47 या अंकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र भरतला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. बघा भरत यांचा तिसरा चेंडू. ते मात्र कुठेतरी निर्धार चेंडूची सांगता
तीन चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च केलेत आपल्या संघासाठी. दिलीपला मात्र चेंडू काही समजत नाही आणि ते ऑफ साईडला कट केलेला चेंडू. एका धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच तिसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड ऑफ द रनिंग म्हणावी लागेल पिंपरोली या संघाची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ते 50 अंकावरती. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. षटकातले 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 अंकावरती. विनायक या फलंदाजाचा जर विचार केला, 8 चेंडू खेळलाय आणि 24 धावा जमा केलेत आणि ते मात्र उंच ठेवलेला चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चला, षटकातला शेवटचा चेंडू असेल. कशा प्रकारे खेळून काढतोय विनायक. इथे मात्र पंच आम्हाला इशारा करताय. नक्कीच एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचले 55 अंकावरती. इथे ऑफ साईडला कट केलेला चेंडू. नक्कीच चेंडू मात्र थांबणार नाही. ही 60 धावांची गरज आणि नक्कीच खडकी संघाला 2 रनांची पॅनल्टी. नक्कीच पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केलेल्या आहेत. 62 धावांची गरज असेल खडकी या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. निश्चितच एक पाशिरा गावातील वरिष्ठ व्यक्ती निश्चितच रुपेशजी धुळे साहेब याचे शुभ आगमन झाले. मी विनंती करेल साहेब या आपण मंचावरती त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. निश्चितच आपण पाहतो मैत्री चषक ओमसाई खडके आयोजित 2026 अतिशय सुरेश असा आयोजन. आणि आपण जे पाहतो मान्यवर कोणी आले असतील तर त्यांनी या तुमचे सहर्ष मनपूर्वक स्वागत केले जाईल. रुपेशजी धुळे माझ्यावर जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. चला ते फलंदाज रेडी राहायचे नेक्स्ट मॅच साठी.
चेंडू असतील आणि टार्गेट मात्र 62 धावांचा असेल. इथे मात्र 59 धावा कुठल्या होत्या, 2 धावा पेनल्टीची आड करून 61 धावा झाले. 24 चेंडूमध्ये येणारे 62 धावांची गरज असेल तर गोलंदाजी टाकत गोलंदाज तयार झाले. पिंपळी संघाकडून पहिले पॉवर टाकण्यासाठी लकीला पाहू शकेल. ते स्ट्रायकर पर्यंत असेल. इथे मात्र ओपनिंगची जोडी मध्ये मात्र रवाना झाले. दीपक आणि जयदेश असतील. इथे मात्र लकीच्या गोलंदाजीवर कशा प्रकारे पेस करेल हे मात्र पाहावं लागेल. जिथे पंचांचा मध्ये ग्रीन सिग्नल येईल, सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू पेच करण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन पाहू शकाल. तर स्ट्रायकवरती दीपकला पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलक दिसेल खडकी संघाचा. निश्चितच कुठेतरी मागील 2 वर्षामध्ये पूर्णपणे बॅकफुटला असेल. घरची जबाबदारी असेल दीपकवरती. निश्चितच थोडंसं मात्र घरचा प्रेशर असेल, घरची जबाबदारी असेल निश्चितच. त्यामुळे मात्र खेळण्यासाठी मात्र पुरेसा वेळ भेटत नसेल. निश्चितच यंदाच्या मात्र एम फॉर्म पाहता पण थोड्याशा मॅच मात्र खेळताना पाहिजे दीपक यांना. पहिला चेंडू स्लोअर गतीचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू मात्र डॉट येतो. इस्टर्न हातामध्ये जाऊन विसावतो. निश्चितच डॉट चेंडूची सांगता करते गोलंदाज लकी. इथे मात्र मोठे पटके मात्र दाखवावे लागतील फलंदाज दीपक यांना. टार्गेट मात्र मोठं असेल. 24 चेंडू मध्ये 62 धावांचं टार्गेट होतं. इथे मात्र पहिल्या चेंडूला टॅप केलं. इथे मात्र संघाचं आणि वैयक्तिक मात्र अकाउंट मात्र ओपन केलं जाते 1 या धावाने आणि 1 ने मात्र धाव संख्या सुरुवात होईल. इथे मात्र श्रीगणेश केला गेलाय खडकी या संघाचा. लकीने मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतो. अद्याप 2 चेंडू फेकले तर 1 धाव खर्च केला. आता मात्र स्ट्रायकर पर्यंत असेल. इथे मात्र चापड शाडू मारला. पाहूया ऑफ साइड चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्डर जर फास्ट असेल निश्चित चेंडू मात्र जाऊन पोहोचवलं सीमारेषा बाहेर आणि हा येणारा रोहितच्या बॅट मधून पहिला संघर्षमय चौकार आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 5 ओव्हरवरती. धन्यवाद. निश्चितच मोठे फटक्यांच्या नितांत गरजेवर खडकी संघाला पुन्हा एकदा त्या दिशेने मारला जातो परंतु डॉट चेंडू होतो. निश्चितच एक कुठेतरी मात्र चौकार कुठेतरी डॉट चेंडूची क्षमता करतो गोलंदाज लकी. लकीकडे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळते. निश्चितच सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली जाते गोलंदाज लकीकडून. पुन्हा एकदा त्या स्टेशनच्या मला पावका लागेल. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू मात्र जमिनीला गुदगुला करत जाईल 1 2 3 बाउंड चौकार. इथे मात्र चौकाराची भाषा बोलते फलंदाज रोहिदास. पुन्हा एकदा निश्चितच 1 डॉट 1 चौकाराची रणनीती ठेवली होती आणि त्याचं 1 षटक मात्र समाप्त झालं. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 2 बाद 89 खडकी संघाची. आता येणारे 18 चेंडू 53 धावांची गरज असेल. कुठेतरी मात्र पुरेचं थांबवण्याचं काम केलं जे मात्र हनुमान षटक होतं त्यात मात्र पूर्णपणे फलंदाजीचा जखडून ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाज लकी यांनी. आता मात्र निश्चितच गोलंदाजी टाकवते विनायक गोरे असतील. एक ऑडिटर फलंदाज पाहतो आपण पंजाब संघाचा. काही कारणास्तव मात्र प्लेअर मध्ये मात्र चेंजेस पाहतो आपण. निश्चितच एक नवीन संघाचा भरणा पाहतो. एक जनजांता खेळाडू पाहिलं तर विनायक असतील, लकी असतील, धीरज असतील
यशवंत असतील, बाकीचे सगळे नवीन प्लेयर दिसतात. तरी कुठेतरी मात्र जिद्दीने मात्र खेळताना पाहता येतो विनायक गोरे यांना. पहिला चेंडू भडकावून दिले, पाहूया झेलची संधी असेल आणि इथे मात्र दीपक यांची मात्र विकेट जाते आणि चांगला झेल टिपला गेला बाउंड्रीला आणि निश्चितच पहिला धक्का मात्र लागत असताना खडकी संघाला. इथे मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना गोलंदाज मेजरला विनायकला पाहू शकाल. आता मात्र नवीन फलंदाज दीपकची जागा भरून घेण्यासाठी जात आहे, पण प्रथम मेजर म्हणून स्ट्राईक असेल. पहिल्याच चेंडूवर मात्र इथे गोल्डन डकची विकेट मात्र गेले दीपक यांची. थोडीशी मात्र कॅलरीज कमी पडले आणि सीमा रेषा लगत मात्र झेल टिपलं गेलं दीपक यांचं. एक चांगला झेल टिपलं लकी यांनी. मात्र स्ट्रायकर फलंदाज असतील मेहर मोठा फटका दाखवणं गरजेचं असेल आणि तर मात्र धाव फलक मात्र स्थिरावलेला असेल. 17 चेंडूमध्ये 53 धावांची गरज असताना इथे मात्र ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडूला रिलीज केलं जातंय. पंचांचा इशारा येईल. स्वेअर चेंडू असेल, फाईट चेंडू असेल, फाईटने मात्र धाव फलक एक आकड्याने बरेच असणार. पुन्हा एकदा मात्र इनसाइड बॅटची लढले पाहिजे झेल काही क्षेत्राची मध्ये चुकी करणार नाही आणि एक चांगला झेल मात्र टिपला जातो आणि दुसरा धक्का लागत असताना खडकी या संघाला मिळच्या स्वरूपात. विनायक गोरे बॅक टू बॅक मात्र 2 विकेट मिळण्यास यश मिळाले गोलंदाज विनायक यांना. अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र बॅट मधून आली नाही. निश्चितच एक मात्र व्हाईट चेंडू फेकला, त्याचे मात्र अतिरिक्त धाव फलकावर ऍड होईल. 2 चेंडूचे पैकी केले, 2 चेंडू मात्र 2 विकेट मिळवले. पुन्हा एकदा लक्ष्मी चेंडू पाहूया झेलची संधी असेल मात्र निश्चितच चेंडूला मात्र स्टॉप करण्याचं काम केलं आणि निश्चितच एक सिंगल ऍड होईल धाव फलकावरती. एक नाही मात्र धाव फलक 11 आकड्यावरती 2 बाद. पुन्हा एकदा मात्र हलकी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डॉट येतोय. एस्टेक्सच्या हातामध्ये चेंडू मिस होतोय आणि या डॉटने मात्र समीकरण होतं तिथे मात्र महागडं ठरलं जाते खडकी संघाचं. आता मात्र 14 बॉलमध्ये 51 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट चेंडू, वारंवार मात्र डॉट चेंडू फेकले जातात. आता मात्र समीकरण कठीण होऊन ठेवले खडकी संघासाठी. जे समीकरण मात्र हलकं तिथे मात्र महागडं होऊन ठेवले आणि मात्र हलकी ज्याला टॅप केले निश्चितच आता मात्र दिलीप असतील एक सिंगल धाव ऍड होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. षटक समाप्त झालं. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले ते 12, जिथे मात्र 12 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असेल.
पुन्हा एकदा मात्र चापट शॉट मारला, धाव लागेल तर क्षेत्ररक्षक षटकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू मात्र रिलीज होईल 4 धावांसाठी. हा येणार रोदकच्या बॅट मध्ये दुसरा चौकार असेल. पंकजचा मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला फलंदाज रोदकने. जी मात्र सुरुवात पहिल्या षटकामध्ये व्हायला पाहिजे ती मात्र तिसऱ्या षटकामध्ये करत असताना पाहतो आपण रोदकला. अजूनही सामना मात्र विजय होऊ शकतो. जर षटकार चौकारांची रात्रीचबाजी केली ना तर निश्चित सामना विजय होऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा उंच मैदानात मात्र झेलची संधी असेल. इथे मात्र थर्ड मध्ये क्षेत्रातला क्षेत्ररक्षक येईल आणि झेल टिपली जाईल आणि तिसरा धक्का लागत असताना रोदकच्या माध्यमातून खडकी या संघाला. सेकंड राऊंडचा सामना मात्र खेळला जाईल याची नोंद असावी. चिखलोली विपक्ष विजय संघ, जिथे जो विजय संघ होईल त्यांना मात्र चिखलोली संघासमोर फाईट करावी लागेल. काही कारणास्तव थोडं बघा मित्रांनो, जे गोलचंपाचे प्लेयर आहेत ना त्यांनी जरा जिथे ब्लॅक श्रीच्या मागे जरा ते पट्टा सहकार्य करा. धन्यवाद. निश्चितच पुन्हा एकदा एक सिंगल येईल धावफलकावरती आणि इथे मात्र 2-4 मारले चेंडू पाहावं लागेल. विनायक येतील विनायकच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा येणारा आनंदाच्या बॅटमधून चौकार. चौकाने होते धावफलक पुढे सरसावणारे 21 आकड्यावरती. मात्र चौथा धक्का लागत असताना खडकी या संघाचा. जे आपण स्क्रीनवरती मैत्रीचे शक जसं आपण सॉन्ग ऐकलं ना त्याचप्रमाणे या 2 व्यक्तीची मात्र मैत्री असेल. निश्चितच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. राहुल जोशी साहेब असतील, विराजी देशमुख साहेब असतील, एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे राहुल जोशी आणि विराज देशमुख. त्यांच्यामध्ये पाहतो आपण हा मैत्रीचे शक. आयोजक असतील ओमसाई खडके अजित मैत्रीचे शक. इथे मात्र 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूमध्ये धावफलकावर धावाला गेला तो 22 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 7 चेंडू असतील आणि गरज असेल ती 40 रनांची. इथे मात्र लेग टाकलेला चेंडू चेंडूला मात्र भरकम देण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यात एक सिंगल दाखल करेल. सामना मात्र कुठेतरी लांब नेण्याचं काम केले फलंदाजाने. आता मात्र 5 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल म्हणजे त्याचं सामनामध्ये आपल्या हातामध्ये पूर्णपणे आणण्याचं काम केलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा लेग मला चेंडू मात्र डॉट येतोय. सामन्यामध्ये मात्र आता फक्त औपचारिकता बाकी असेल कारण का गोलंदाजी तितके धडधड पाहतो आपण पिंपळी संघाची. पिंपळी धीरज असा सामना पाहतो. खडकी विपक्ष पिंपळी धीरज. पुन्हा एकदा निश्चितच बॅटची लोडिंग एज फलंदाज बाद होतील. गोलंदाज 5वा धक्का लागत असताना खडकी या संघाला.
निश्चितच चांगलं सॉंग आपण ऐकतोय डीजे रोहनच्या माध्यमातून. इथे मात्र लक्ष्मी चलो चेंडू पाहूया झेलची संधी असेल. झेल काळी क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. निश्चित सामना मात्र खुला केलाय गोलंदाज देशपांडे. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील फक्त ऑब्जेक्ट त्या सामन्यामध्ये बाकी. पाहतोय आपण पुन्हा एकदा मात्र उंचावर मारताना तिथे मात्र झेलची संधी असेल पाहूया. निश्चितच चेंडू मात्र कुठेतरी इलेक्ट्रिक वायरला लागून स्टॉप झाला. शेवटचा चेंडू असेल. मात्र तोंडी गोल केली जाते फलंदाजी. इथे मात्र 6वा धक्का लागत असताना इथे मात्र विजय झाला तो पिंपळी धीरजा संघ. निश्चितच मी विनंती करतो की लगेच सेकंड राहतो सामना खेळला जाईल. चिखलोली विपक्ष पिंपळी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब आपण प्रदान करूया विनय गुरु यांना. तुम्ही रुपेश जी दिवस आपण विनंती करेल की त्याची शुभ असते मात्र विनायक